पुण्यामध्ये सकाळ अॅग्रोवनच्या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला। शेतीची अवजारं, बी-बियाणं याचबरोबर प्रदर्शनात आलेल्या शेतीला उपयोगी पडणाऱ्या विविध वस्तूंमुळे शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला आवर्जून उपस्थिती लावली। शेतकऱ्यांच्या दृष्टीने पीक उत्पादना इतकंच महत्त्व असतं ते म्हणजे पिकांचं संरक्षण। जनावर आणि चोरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी विद्युत कुंपणाची संकल्पना या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसली। आयबेक्स गॅलहार कंपनीचं हे विद्युत कुंपण सौर ऊर्जेचं असून जनावरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी एक वेगळी पद्धत कंपनीनं या कुंपणाच्या माध्यमातून विकसित केली आहे। त्याच्यात एक 7500 वोल्ट ते 9000 वोल्टचा शॉक पास केला गेला आहे, पण तो सौर ऊर्जेच्या उपयोगाने। त्याच्यात एक एनर्जायझर असतं, जे एनर्जायझर पल्समध्ये शॉक पाठवतं फॅन्समध्ये, आणि रात्री ही बॅटरीच्या बॅकअपवर चालतं। रात्री पूर्ण बॅटरीच्या फंक्शन ऑपरेट करतं आणि दिवस परत सोलर मोडवर जातं। त्यानंतर बॅटरी ड्रेन व्हायसाठी जे कंटिन्युअस फ्लो ऑफ करंट पाहिजे आहे, बॅटरी ड्रेन होणार नाही कारण की कोणी शॉक कंटिन्यूस घेऊ नाही शकत। तर 7500 वोल्ट्स टू 9000 वोल्ट्समध्ये जो शॉक लागतो तेव्हा जंगली प्राणी किंवा गावातले प्राणी जे शेतांना नुकसान करतायत ते बिलकुल होऊ शकत नाही, कारण की याच्यात पहिले 3 तार 6-6 इंचांवर असतात, ज्याच्यात रानडुकरांचा त्रास बिलकुल निघूनच जातील। याशिवाय ग्रामीण भागातील वेळी अवेळी येणारी वीज ही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरते, त्यामुळे मोबाईलच्या मदतीने शेतीला पाणी देण्याचं तंत्रज्ञानही या प्रदर्शनात पाहायला मिळालं। शेतकऱ्यांना जिथे असाल तिथून मोटर पंप चालू बंद करता येतो किंवा पाहता येतं की आता मोटर आता चालू आहे का, बंद आहे का, किंवा तिकडे काय फॉल्ट असला तर त्यांना ताबडतोब कळतंय। म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पंपाकडे जायची त्यांना गरज पडत नाही। त्यांचा पेट्रोलचा खर्च वाचतो, त्यांचा एक मनुष्य त्यासाठी जो नेमलेला असतो तो वाचतो, आणि रात्री अपरात्री आता तो घरी असतो। याशिवाय शेतकऱ्यांना उपयुक्त अशी फार्म हाऊसही या प्रदर्शनात पाहायला मिळाली। ग्रीन फॅब होम्स अशी रेडीमेड्स घरंही या ठिकाणी पाहायला मिळाली। ही घरं सिलिकेट फायबरची बनलेली असून फायरप्रूफ असल्यानं शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे। शेतामध्ये याच्यामध्ये आग लागणे, पावसात भिजणे, कुजणे, टर्माइट, किडे, मुंगी, उंदीर वगैरे हे, तर त्याच्यापासून याला काही प्रॉब्लेम नाही आहेत। दुसरं हे आत थर्मल इन्सुलेशन दिल्यामुळं थंड वगैरे राहतं प्रॉपरली, त्यामुळं पावसापासून आगीपासून याच्यापासून सगळं वॉटरप्रूफ, फायरप्रूफ, टर्माइट प्रूफ आहे आपलं हे टेक्नॉलॉजी, आणि इझी टू हँडल एनी टाईम कुठेही न्या। फार्म हाऊसमध्ये लेवल ग्राउंडवरती ठेवा किंवा एखाद्या 1 फुटाच्या फाउंडेशनवरती ठेवा, हे हाताळण्यासाठी सोपं आहे। शेतमालाबरोबर अनेक पर्याय या प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय। साम टीव्ही पुणे।